तुमच्या विचारांना दिशा देणारा आणि सत्य मांडणारा आवाज, अस्तित्वाचे बोल. न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या गोंदियातील प्रथम आगमनानिमित्त कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व स्वागत केलं. शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच जेसीबीच्या सहाय्याने विशाल हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. राज्यसभा खासदार झाल्यानंतर प्रथमच गोंदियात दाखल झालेल्या राजेंद्र जैन यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. शहरातील विविध चौकांमध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भव्य रॅली काढली. त्यानंतर जलाराम लॉन येथे नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. राजेंद्र जैन यांना पूर्व विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा अनुभवी आणि ज्येष्ठ नेते म्हणून ओळखलं जातं. विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलं असून त्यांच्या राजकीय अनुभवाची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांना राज्यसभेत पाठवलं आहे. त्यामुळे त्यांच्या गोंदिया आगमनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. माध्यमांशी बोलताना राजेंद्र जैन यांनी राज्यसभेची संधी मिळाल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. पूर्व विदर्भातील एका सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार तसेच महायुतीतील वरिष्ठ नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पूर्व विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमची आदरणीय वहिनी सुनेत्राताई पवार, माननीय पार्थ पवार खासदार, माननीय प्रफुल्ल पटेलजी खासदार, आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि आदरणीय दिलीप वळसे पाटील पक्षाच्या सर्व लोकांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेत्यांनी, मी 12 वर्ष अजितदादा बरोबर काम केलं. विधान परिषदेमध्ये सहकार क्षेत्रात स्वर्गीय आदरणीय नेते अजितदादाचा मला विशेष आशीर्वाद प्राप्त होता आणि या राज्यसभेची संधी पूर्व विदर्भाचे एक सामान्य कार्यकर्त्याला दिली. याबद्दल मी पक्षाच्या सुनेत्रा वहिनीच्या आभारी आहे आणि माझ्यासाठी हे आनंदाची गोष्ट आहे की मी गोंदिया, भंडारा आणि पूर्व विदर्भमध्ये पक्षाचं काम करतो. आणि सर्वात गौरवाची गोष्ट आहे की आमच्या पक्षाने एक सामान्य माणसाला तिकीट दिली. आम्ही महायुतीमध्ये आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि आदरणीय मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो आणि त्यांच्या माध्यमातून पूर्व विदर्भाचा विकास कसा होईल यासाठी आम्ही पुढे काम करणार. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रांगडले यांनी राजेंद्र जैन यांच्या निष्ठा, प्रशासनातील अनुभव आणि पक्षाप्रती असलेल्या समर्पणामुळेच त्यांना राज्यसभेची संधी मिळाल्याचं सांगितलं. पक्षाचा निर्णय सर्वोच्च मानत त्यांनी सातत्याने प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याच कामाची पावती म्हणून त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आल्याचं रहांगडले यांनी म्हटलं. श्रेय म्हणजे राजेंद्र जैन साहेबांची निष्ठा, एकमेव निष्ठा आणि दांडगा प्रशासनाचा दांडगा अनुभव आणि आजपर्यंत जे त्यांच्यामध्ये जो पेशन्स आहे ते 12 वर्ष विधान परिषदेचे आमदार राहिल्यानंतर कधी त्यांना काही पद मिळालं. महायुतीच्या कोट्यामध्ये जर कोणतं आमदाराचं पद गेलं, मागे विधान परिषदेचे पद गेलं, आमच्या सगळ्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असताना जरी आम्हाला मिळालं नाही, पण पक्ष निर्णय हा सर्वोपरी असतो हे समजून आणि इमानदारीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व लोकांनी प्रफुल्ल पटेल साहेब आणि राजेंद्र जैन साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम केलं म्हणून त्याची पावती आणि त्यांची निष्ठा आणि इमानदारी म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर आणि विदर्भाला राज्यसभेची संधी देण्याची जी इच्छा होती ती राजेंद्र जैन साहेबांच्या माध्यमातून त्यांना राज्यसभेचा खासदार केलं. ही फार मोठी त्यांची गरज आहे आणि ही आपल्या विदर्भासाठी गरजेची मागणी पूर्ण झालेली आहे. म्हणून आपल्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं, मग ते सुनेत्रा वहिनी पवार उपमुख्यमंत्री यांचे, छगन भुजबळ साहेब, तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे मी
गोंदिया जिल्हा आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांतर्फे फार मोठे आभार मानतो. गोंदियात राजेंद्र जैन यांच्या स्वागतासाठी जमलेला जनसमुदाय आणि कार्यकर्त्यांचा उत्साह त्यांच्या लोकप्रियतेचे साक्ष देणारा ठरला. आता राज्यसभा खासदार म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण पूर्व विदर्भाच्या विकासासाठी ते कोणती भूमिका बजावतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.